हॅलो डिअर स्टुडंट्स. आज आपण लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ह्या चॅप्टरवरील वर्ड्स प्रॉब्लेम घेणार आहोत. तर तुमच्यापैकी बऱ्याच मुलांच्या मनामध्ये भीती असते की वर्ड्स प्रॉब्लेम मध्ये इक्वेशन्स कसे बनवायचे. तर इक्वेशन कशी बनवायचे ह्यावर मी ऑलरेडी एक सविस्तर असा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. म्हणजे कोणत्या टाईपचा प्रश्न आला तर तिथे तुम्हाला कोणती मेथड यूज करायची आहे असा एक सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. जर तो तुम्ही अजूनही पाहिला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, तिथून तो तुम्ही नक्की चेक करू शकता. तर बघा, आज आपण प्रॉब्लेम सेट 1.5 मधील क्वेश्चन नंबर 5 आणि 6 घेणार आहोत. तर वर्ड्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय गरजेचं आहे बघा, आधी प्रश्न समजून घेणं आणि त्या प्रश्नाला एक एक सेंटेन्स मध्ये प्रॉपर डिवाइड करायचं आणि त्या सेंटेन्सला एका इक्वेशन मध्ये व्यवस्थित असं फ्रेम करायचं. ओके, आता ते कसं करायचं ना हे मी सांगते. बघा, आपला 1.5 मधला क्वेश्चन नंबर 5 आहे. टू टाइप्स ऑफ बॉक्सेस ए अँड बी आर प्लेस्ड इन अ ट्रक. बघा, दोन टाइपचे बॉक्सेस आहेत ए आणि बी, ते आपण ट्रक मध्ये ठेवलेले आहेत. ओके, आणि ट्रकची कपॅसिटी किती सांगता? ट्रक हॅव्हिंग अ कपॅसिटी ऑफ 10 टन. आता 10 टन म्हणजे किती? 1 टन इज इक्वल टू 1000 केजी, बरोबर? मग 10 टन म्हणजे किती झाला? डेफिनेटली 10,000 केजी. ओके, आता 150 boxes of type A, 150 type of boxes A, a type of boxes A and 100 type of boxes B are loaded in the truck. The weight 10 टन होतं बघा. म्हणजे 150 जर आपण ए टाइपचे बॉक्सेस आणि 100 जर बी टाइपचे बॉक्सेस जर आपण एका ट्रकमध्ये ठेवले. आता समजा की हा तुमचा असा ट्रक आहे, सपोज हा ट्रक, आणि त्याच्यामध्ये तुमची टाइप ए असे काहीतरी ए, बी असे काहीतरी तुम्ही ते असे बॉक्सेस ठेवताय. ठीक आहे. आता तसे 150 जर टाइपचे बॉक्सेस ए आपण ठेवले आणि बी चे आपण जर 100 ठेवले तर पूर्ण ट्रक हा भरतो. आणि ट्रकची कॅपॅसिटी किती आहे? 10 टन. आणि ह्या म्हणजे एवढे जर आपण बॉक्सेस ठेवले तर ते पण किती वेट होतं त्याचं? 10 टन होतं. ओके, कारण लोडिंग कॅपॅसिटी ट्रकची किती आहे? 10 टन आहे. ओके, म्हणजे पहिला इक्वेशन बघा काय म्हणेल, जर आपला वेट ऑफ बॉक्स ए आपण कन्सिडर करूया एक्स. ओके, आणि वेट ऑफ बॉक्स बी जर आपण कन्सिडर केला वाय. तर फर्स्ट इक्वेशन काय मिळेल बघा, 150 एक्स प्लस 100 वाय इज इक्वल टू 10,000 होईल का बघा. का? एवढे जर बॉक्स आपण ठेवले तर वेट किती येतं? 10 टन येतं. 1 केजी इज इक्वल टू सॉरी 1 टन इज इक्वल टू 1000 केजी. म्हणजेच 10 टन म्हणजे आपला झालं ते 10,000 केजी. ओके, अशा टाइप मध्ये आपल्याला मिळालं फर्स्ट इक्वेशन. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट बघा, वेन 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए आर लोडेड इन अ ट्रक. आता ह्या सेम ट्रक मध्ये 260 आपल्याला काय करायचे आहे? बॉक्सेस ऑफ ए लोड करायचे आहेत. ठीक आहे. आता 260 झाल्यानंतर परत तर काय म्हणतो, इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाइप ए. म्हणजे परत 40 बी टाइपच्या बॉक्सेस साठी जागा शिल्लक राहते. ट्रकमध्ये जेव्हा आपण 260 असे बॉक्सेस टाइप ए चे ठेवू, त्यानंतर परत 40 पण अजून ट्रकमध्ये बी टाइपचे बॉक्सेस ठेवू शकतो, एवढी जागा तिथे शिल्लक राहते. म्हणजेच परत बघा, टाइप ए किती झाला इथे? 260 टाइप ऑफ बॉक्सेस ए प्लस 40 टाइप ऑफ वाय इज इक्वल टू 10,000 येईल का बघा. का? तर ह्याची कपॅसिटी, ट्रकची कपॅसिटीच आहे 10,000 केजी. म्हणजे हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. अशा टाइप मध्ये आपल्याला सेंटेन्सला प्रॉपर ब्रेक करायचं आहे आणि इक्वेशन्स बनवायचे आहेत. ओके, चला आता प्रॉपर असं लिहून घेऊया आपण. बघा, लेट करा. लेट वेट ऑफ बॉक्स ए बी एक्स and weight of box B BY केला. ओके, तर आता 1 पहिला कंडिशन आपल्याला काय दिली आहे? 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए, इथे लिहा बॉक्सेस ऑफ टाइप ए and 100 type of boxes B. Boxes B are loaded in the truck.
इन द ट्रक इट वेट 10 टन, म्हणजे 10 टन इथे वेट झाला. देअरफॉर वी नो 1 टन इज इक्वल टू 1 टन इज इक्वल टू किती केजी आहे? 1000 केजी. म्हणजेच 10 टन इज इक्वल टू किती झाला? 10,000 केजी झाला का बघा. ओके. तर आता अकॉर्डिंग टू द कंडिशन किंवा बाय कंडिशन असं लिहिलं तरीही चालेल. आता काय कंडिशन आहे आपली? ही कंडिशन बरोबर. म्हणजे हे तर इथे किती लिहिणार? 150x प्लस 100y इज इक्वल टू 10,000 आला का बघा. हे झालं आपलं इक्वेशन 1. आता ह्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणूया. ठीक आहे. आणि हे खूप मोठे कॅल्क्युलेशन होतात. तर ह्याला आपण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणून डिवायडिंग बाय 50 करा. ओके. म्हणजे आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये इक्वेशन मिळेल. तर डिवायडिंग बाय 50 केल्यानंतर किती मिळेल बघा. 3x प्लस 2y इज इक्वल टू 200 इज इक्वल टू 200. आता हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. आता सिमिलरली नेक्स्ट काय म्हणतं? when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B. ह्याचाच अर्थ काय झाला? जेव्हा 260x आहे आणि 40y इज इक्वल टू 10,000 म्हणजे 10,000 केजी ही ट्रकची कॅपॅसिटी आहे. जेव्हा 260 बॉक्सेस याची बसतात तर तरी 40 बॉक्सेसची जागा शिल्लक राहते टाईप बी च्या बॉक्सेससाठी. ओके. मग आता परत ह्याला तुम्ही बघा 20 ने डिवाइड करूया म्हणजे मिळेल 13x प्लस 2y इज इक्वल टू 500. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 कम्पेअर करा. मला दोन्हीकडे y ची टर्म सेम दिसते. ओके. इकडे ही प्लस 2y आहे, इकडे ही प्लस 2y आहे. जर आपण याला सबट्रॅक्ट केलं तर आपलं y ची टर्म निघून जाईल. आणि सबट्रॅक्ट का करणार? दोन्हीकडे सेम साइन आहे म्हणून. मग देअरफॉर लिहा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 म्हणजे आला बघा 13x प्लस 2y इज इक्वल टू 500 आणि इकडे घेणार आपण हा 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. आता सबट्रॅक्शन असल्यामुळे सर्वांचे साइन चेंज. प्लस बिकम मायनस अँड मायनस बिकम प्लस. प्लस 2y मायनस 2y गेट कॅन्सल. 13x मायनस 3x 10x इज इक्वल टू 500 मायनस 200 300 झाला. x किती मिळाला बघा आपल्याला 300 अपॉन 10 0 0 कॅन्सल 30 केजी म्हणजे x आपल्याला मिळाला 30 केजी. आता x कशाचे वेट आहे? टाइप ए चं वेट आहे. ए टाइपच्या बॉक्सेसचं वेट किती झालं आपला 30 केजी. आता सिमिलरली पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन 1 और 2 अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय. थोडा हा पार्ट मी इरेज करते हा. आता लिहा तिथे देअरफॉर पुट x इज इक्वल टू 30 इन इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन 1 काय आहे आपला 3x आहे प्लस 2y इज इक्वल टू 200. 3 into 30 90 plus 2y is equal to 200. आता 2y is equal to 200 minus 90 करा. 2y is equal to किती आला 110. y is equal to 110 divided by 2. 2 1 जा 55 आला बघा इथे. y is equal to 55 kg. म्हणजे x कोणाचं वेट आहे टाइप ए टाइपच्या बॉक्सचं आणि बी वाय कोणाचं वेट कन्सिडर केला होता आपण टाइप बी बॉक्सचं. ठीक आहे. म्हणजे इथे खाली कंप्लीट करणार. देअरफॉर वेट ऑफ ए टाइप ऑफ बॉक्स
is equal to 30 kg. Similarly, weight of B type of box is equal to 55 kg. अशा पद्धतीने खाली आन्सर कंप्लीट करणं खूप गरजेचं आहे. फक्त आणि एक्स आणि वाय काढून आन्सर सोडून द्यायचं नाही. असं खाली आन्सर कंप्लीट करणंही गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन्स सॉल्व्ह करायचे आहेत. पहिला काय करणार आपण क्वेश्चन्स आधी ब्रेक ब्रेक करणार. ओके आणि सेंटेन्स आधी समजून घेणार आणि त्याच्या अकॉर्डिंगली इक्वेशन आधी बनवणार. ठीक आहे आणि एकदा इक्वेशन बनले की मग आपल्याला इझीच आहे सॉल्व्ह करणं. ठीक आहे चला आता नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा स्टार वाले क्वेश्चन आले की तसंही तुम्ही खूप घाबरलेला असता. स्टार वाले क्वेश्चन आले की बिलकुल घाबरून जायचं नाही. पहिला समजून घेऊया. हे अशा टाइपचेच असतात. बघा काय दिलेलं आहे. आउट ऑफ 1900 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. त्यानं थोडं डिस्टन्स बाय बसनी कव्हर केलेलं आहे आणि थोडं डिस्टन्स बाय प्लेननी कव्हर केलेलं आहे. ओके आणि टोटल त्याने किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे 1900 किलोमीटर. ओके तर आता बघा बस ट्रॅव्हल विथ ऍव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर and the average speed of aeroplane is 700 kilometer per hour. It takes five years to complete the journey. Find the distance we shall traveled by bus. ठीक आहे बघा क्वेश्चन आधी समजून घ्या. हा आपल्याला स्पीड अँड डिस्टन्स रिलेटेड क्वेश्चन दिलेला आहे. विशालने आउट ऑफ 1900 किलोमीटर डिस्टन्स पैकी थोडं डिस्टन्स बाय बसनी कव्हर केलेलं आहे आणि थोडं डिस्टन्स बाय एरोप्लेननी कव्हर केलेलं आहे. आणि बसची ऍव्हरेज स्पीड दिलेली आहे आणि आपल्याला एरोप्लेनची ऍव्हरेज स्पीड दिलेली आहे आणि फाइंड आपल्याला करायचं आहे डिस्टन्स कवर्ड डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. आता बघा सगळ्यात आधी जेव्हा स्पीड डिस्टन्स असा कुठलाही क्वेश्चन जर तुम्हाला दिसला तर डोक्यात ठेवायचं आहे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे इथे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड डिस्टन्स असं दिसलं की हा फॉर्म्युला आपल्या डोक्यात आलाच पाहिजे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे हे झालं. आता बघा आपल्याला ऍव्हरेज स्पीड दिलेली आहे बाय बसची आणि एरोप्लेनची दिलेली आहे. पण आपल्याला फाइंड करायचं आहे डिस्टन्स. ठीक आहे फाइंड काय करायचं आहे डिस्टन्स. मग आता आपला इथं फॉर्म्युला काय बनेल डिस्टन्स इज इक्वल टू का मी डिस्टन्सच्या फॉर्म मध्ये का करते बघा कारण मला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे म्हणून मी तर आपला फॉर्म्युला काय बनेल डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड मल्टिप्लाय बाय टाइम. हा टाइम वर गेला इकडे अपोजिट साइडला गेला तर मल्टिप्लाय करेल. ठीक आहे स्पीड आणि डिस्टन्स आहे त्यामुळे स्पीड आणि डिस्टन्सचा फॉर्म्युला इथे यूज केला. आता स्पीड आपल्याला दिलेली आहे बसची 60 किलोमीटर पर आवर. आता समजा की हे विशालनं कव्हर केलेलं डिस्टन्स आहे टोटल समजा हे इथून ते इथेपर्यंत 1900 किलोमीटर त्याने हे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. त्यातलं थोडं त्याने डिस्टन्स बाय बस केलेलं आहे. ओके तर इथून ते इथे जाण्यासाठी त्याला एक थोडा टाइम लागला असणार आहे बरोबर. मी त्याला कन्सिडर करते एक्स किलोमीटर. ठीक आहे आणि त्यानंतर त्याला सॉरी हा एक्स टाइम लागला आहे एक्स आर कन्सिडर करते मी बाय बसने जाण्यासाठी आणि त्यानंतर बस पासून तो कुठे गेलेला आहे एरोप्लेनने गेलेला आहे. म्हणजे एरोप्लेन नंतरचं जे त्यानं कव्हर केलेलं डिस्टन्स आहे इन वाय आर म्हणजे वाय तासामध्ये त्याने एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं असतं आहे. ठीक आहे अशी त्याची टोटल जर्नी असेल आणि काय सांगितलेलं आहे बघा इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. म्हणजे टोटल पूर्ण जर्नी कंप्लीट करण्यासाठी किती टाइम लागलेला आहे 5 hours. म्हणजे बघा आता समजा हे त्याचं इथून स्टार्ट केली हा स्टार्टिंग पॉइंट इथे आहे इथून ते इथेपर्यंत म्हणजे जेवढं त्यानं बसने कव्हर केलं ते डिस्टन्स तो एक्स आवर्स तो सपोज बसमध्ये बसला असणार आहे आणि नंतर तिथून तो नेक्स्ट त्याच्या डेस्टिनेशन पर्यंत एरोप्लेनने गेलेला आहे. तो एरोप्लेन मधला तो वाय तास तिथे बसला असणार आहे आणि टोटल जर्नी कंप्लीट करण्यासाठी 5 hours लागलेले आहेत. म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 हे एक आपल्याला इक्वेशन मिळालं का बघा. ओके आता सिमिलरली तसंच स्पीड इथे दिलेला आहे 60 किलोमीटर पर आवर. कोणा सेम असंच बघा काय करायचं आपल्याला लेट लेट द टाइम इन बस बी एक्स
टाइम इन बस बी एकसारख्या and the time in aeroplane बी वाय घ्या असं घेऊया. ओके, मग आता बघा आपल्याला काय मिळेल. ऍव्हरेज स्पीड दिलेला आहे. स्पीड 60 किलोमीटर म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस किती येणार. इज इक्वल टू 60 किलोमीटर म्हणजे 60 स्पीड आहे, टाइम आपला एक्स आहे म्हणजे 60 एक्स झाला. ठीक आहे, स्पीड बघा किती आहे 60 आणि टाइम किती आहे आपला एक्स. कुणासाठी ट्रॅव्हल्ड बाय बस. आता सिमिलरली देअरफॉर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन इज इक्वल टू किती येतं बघा 700 किलोमीटर आहे म्हणजे 700 वाय. ठीक आहे, आता हे टोटल डिस्टन्स किती कव्हर केलेलं आहे 1900 म्हणजेच किती आलं बघा. therefore total cover distance is equal to therefore total covered distance is equal to 1900 किलोमीटर आहे. therefore according to the condition काय येणार 60x plus 700y is equal to 1900. आता परत बघा ह्याला तुम्ही 20 ने डिवाइड करू शकतो आपण म्हणजे हा मिळेल 3x प्लस 35y इज इक्वल टू किती येईल बघा हा 20 ने 95. ह्याला करू आपण इक्वेशन नंबर 1. सिमिलरली इक्वेशन नंबर 2 काय मिळेल आपल्याला x प्लस वाय टाइम टेकन टू कंप्लीट जर्नी इज इक्वल टू 5 hours. टाइम टेकन टू कंप्लीट जर्नी इज इक्वल टू आपल्याला दिलेला आहे 5 hours. therefore x प्लस वाय इज इक्वल टू आपल्याला मिळाला 5. हा झाला इक्वेशन नंबर 2. आता बघा इक्वेशन नंबर 2 ला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केला तर आपल्याला x ची टर्म सेम मिळेल का. येस, मग करा इथे therefore मल्टिप्लाइंग बाय 3 टू इक्वेशन नंबर 2. का इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एक्स किंवा वाय दोघांपैकी कुणाची तरी एक टर्म सेम असणं खूप गरजेचं आहे आणि अकॉर्डिंग टू द कंडिशन नंतर आपण ऍड किंवा सबट्रॅक्ट करणार. मग चला इक्वेशन 2 ला जर 3 ने मल्टिप्लाय केला तर 3x प्लस 3y इज इक्वल टू 15. दिस इज इक्वेशन नंबर 3. आता बघा इकडे प्लस 3x आहे, इकडेही प्लस 3x आहे, आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. मग लिहा इथे देअरफॉर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2 करा सॉरी 1 म्हणजे काय मिळेल बघा 3x प्लस 35y इज इक्वल टू 95 ना 95 आणि इकडे झाला 3x प्लस 3y इज इक्वल टू 15. ओके, आता सबट्रॅक्शन आहे साइन चेंज करावे लागतील. प्लस बिकम मायनस प्लस 3x मायनस 3x कॅन्सल 35 मायनस 3 32y इज इक्वल टू 95 मायनस 15 मिळाला 80 म्हणजे y इज इक्वल टू 80 अपॉन 32. 16 टू जा 16 5 जा 2.5 आवर्स लागले कशासाठी डिस्टन्स ट्रॅव्हल करायला. बाय एरोप्लेन डिस्टन्स कव्हर करण्यासाठी आपल्याला
2.5 असेल. आता सिमिलरली हा पार्ट थोडासा मी इरेज करते. आता करा yची व्हॅल्यू पुट करा. पुट y इज इक्वल टू 2.5 इन इक्वेशन 2 मध्ये करूया. म्हणजे काय मिळेल बघा, x प्लस 2.5 इज इक्वल टू 5. x इज इक्वल टू 5 मायनस 2.5. x इज इक्वल टू 2.5 झाला. आता आपल्याला सांगितलेलं आहे फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस. आता डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस आपण x कन्सिडर केला होता. सॉरी 60x. Therefore distance traveled by bus is equal to 60x is equal to 60 into 2.5. चला मल्टिप्लाय करायचा, मिळाला 150 किलोमीटर. म्हणजेच खाली आपण परत आन्सर कंप्लीट करणार. Therefore distance traveled by bus is equal to 150 किलोमीटर. आता आपल्याला एरोप्लेनचं काढायचं काही गरज नाही, कारण विचारलेलंच नाहीये, तर काढायची काही गरज नाही. इथेच आपण आन्सर कंप्लीट करणार. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज इक्वल टू 150 किलोमीटर. आणि ह्याला करणार तुम्ही बॉक्स. अशा टाइप मध्ये आपल्याला क्वेश्चन हे सॉल्व्ह करायचे आहेत. अतिशय इझी मेथड आहे ही, आणि अशा टाइप मध्ये आपल्याला हे क्वेश्चन्स हे सॉल्व्ह करायचे आहेत. आय होप की तुम्हाला समजलं असेल. तर एक तुम्ही लाईक नक्कीच करू शकता. थँक्यू.